हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गावाकडली चैतू, तर तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सकाळ सकाळचं कसं आहे, सगळं आवरून झालं होतं, म्हणजे मुलांचे डबे झाले आणि स्वयंपाकन त्यांनी सगळं आवरून मुलांना शाळेत पाठवलं. आणि मग म्हणलं चला आता पूजा विजा करून घ्यावा. तर आज होता गुरुवार, म्हणलं चला मस्तपैकी पूजा करून घेऊ. देवपूजा करीतच होते, इकडं देवपूजा झाली आणि मग नंतर म्हणलं चला मस्तपैकी रांगोळी काढून घेऊ. कसं रांगोळी काढली ना तर छान मस्त आणि प्रसन्न वाटतं आणि देवपूजा झाल्यावर पण छान वाटतं. तर मग म्हणलं देवपूजा करून झाली आणि मग फुलंच नव्हते आज. खरं काय झालं माहिती आहे का, तर देवपूजाला आहे ना फुलंच नव्हती, त्याच्यामुळे ना असं वेगवेगळंच वाटत होतं जराशी. तर चला उन्हाळा आहे त्याच्यामुळं फुलं पण मिळणं मुश्किल आहे. तर देवपूजा करून झाली इकडं आणि मग म्हणलं चला आता तुळशीला पण पाणी घालून घेऊ. तर इकडं मग आले तुळशीला पाणी घालून घेतलं आणि मस्तपैकी असं तुळस बघा आमची खूप मोठी पण झालेली आहे, उंच. तर व्हिडिओमध्ये लई घेता नाही आली उंच म्हणून. तर इकडं तुळशीला पाणी मस्त घालून झालं आणि इकडं बघा इकडं मस्तपैकी मी लावलेलं हे झाड काहीतरी गुलाबी, याचं नाव तुम्हाला माहीत असलं झाडाचं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर त्याला मी लावलं होतं असंच आणून, तर इतकं छान बघा ते किती मोठं आणि डफळलं होतं एकदम. आणि त्याला इतक्या फुलं इतके कळी आल्या होत्या ना, तर लय फुलं पण होते बघा आणि कळ्या पण होत्या छोट्या छोट्या. पण नाही ना खरं देवाला हे फुलं मी तोडले नाही, कारण की ना ते इतकं छान आणि मस्त सुंदर होतं ना, तर आणि कोमल होतं लय फुल, असं नाजूक होतं. तर ते तोडायची मला इच्छा झाली नाही, तर मग मी ते फुलं तोडलेच नाही देवांसाठी. तर खूप छान मस्त आणि प्रसन्न वाटत होतं त्या फुलांक बघून, तर भारी वाटलं एकदम मस्त. तर तुम्ही म्हणता ना आज ताईले मस्त नटून थटून कुठं चालल्या, तर आज आम्ही चाललो आहे मूवी बघायला. तर आम्ही चाललो आज मूवी बघायला. तर मूवी कोणता आहे तर तुम्हाला माहितीच आहे. काय नाव आहे ग मूवीचं, काय नाव आहे? हां, तर देऊळ बंद 2 चटली. मी पटक्यास बंद करते. छोकूचे पप्पा गेलेत गाडी वळायला, आम्ही जाणार आहे बसनी आणि गावापर्यंत सोडवणार आहे. तर देऊळ बंद हा पिक्चर बघायला जाणार आहे, भाग 2. तर चला आता आम्ही निघतो, आम्ही तिघी चौघी जणीचे. चला छोकूचे पप्पा आम्हाला सोडवणार आहे गावापर्यंत, तिथून पुढे आम्ही जाणार आहे बसनी. आहे की नाही छायाताई? आहे की नाही ज्योती? किती दिवसापासून चाललंय आपल्याला का देऊळ बंद भाग 2 बघायला जायचंय. आहे की नाही? आज योग आलेला आहे. तर आम्ही आज 4 जणी आहे, पुढे वैशालताई एक आहे, आम्ही 4 जणी झालो. म्हणलं चला 4 जणी आपण जाऊन बघून येऊ. तर चला, आणि आमचा 1:20चा शो आहे. तर चला आता आम्ही बघतो मस्तपैकी आणि मस्त एन्जॉय करतो. तर चला व्हिडिओला कंटिन्यू राहा, मध्ये स्किप नका करू. एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला. 4 डोळं पण घेतलंय सोबत. इतका वेळ थांबून शेवटी आम्ही बसलो मग बसमध्ये. त्या दोघी मागं बसल्या होत्या. तर शिरोळला पोहोचलो आम्ही. थोडा उशीरच झाला होता कारण बस आहे ना थोडी लेट आली होती. मग आम्ही रिक्षाने ना चाललो होतो तर टाकीला. तर मग रिक्षाने आम्ही डायरेक्ट पोहोचलो तिथं. तर थोडा टाईम झाला आम्ही निघालो होतो पटपट. म्हणलं आम्हाला आता आहे ना आतमध्ये घेतात का नाही काय माहिती, पण काय म्हणतात ना देवाची कृपा आतमध्ये घेतलं. आणि मग आम्ही पिक्चर पण पूर्ण बघितला. शेवटचा खूप छान होता पिक्चर, इतका मस्त होता ना, खूप भारी होता म्हणजे स्वामींचा. तर असं वाटत होता का परत बघावं असं, खूप छान होता. तर मग हा शेवटचा हे होता. तर म्हणलं हा शेवटचा भाग तुमच्यासोबत पण शेअर करावा. तर असं पार इतकं डोळ्यातून पाणी येत होतं, असं आहे पार किती हे करू असं, म्हणजे एकदम रडायलाच येत होतं हे पिक्चर बघून. तर खरंच शेतकऱ्यांच्या वरती खूप छान त्यांनी पिक्चर काढला. काही शब्द त्यांनी स्वामींबद्दल अपशब्द वापरले, ते मला पण नाही पटलं बरं का. पण आता काय आहे नाही का, काढणाऱ्यांनी काढला. तर छान होता पिक्चर, मस्त होता. म्हणजे शेतीवरच होता सगळा, आपल्या शेतकऱ्यावरती. आणि आणखीन एक पिक्चरच्या शेवटला आहे ना सगळ्यांना आहे ना स्वामींनी दर्शन द्यायला पाहिजे नव्हतं, पण ते तसं घडलं नाही.
कारण की कसं असतं ना, प्रत्येकाला आतुरता होती स्वामींचं दर्शनाची, तर त्यांनी दर्शन द्यायला पाहिजे नव्हतं, असं दाखवायला पाहिजे नव्हतं, पण तसं काही त्यांनी दाखवलं नाही. फक्त लहान मुलांना दाखवलं. ते पण बरोबर आहे, लहान मुलं ही फुलावानी असतात आणि मन मोकळे असतात, त्यांच्या मनात कधी कपाट नसतं. तर असो ते, बाकी काही हो, त्यांना नाही झालं दर्शन, पण आम्हाला स्वामींचं दर्शन नक्की झालं पिक्चरच्या माध्यमातून. तर खूप छान वाटलं. चला, मूवी बघून झाली आमची मस्तपैकी. बघा मागं होतो आणि आता आम्ही निघालो घरी, आहे की नाही? कसा आता पिक्चर? एकदम भारी आणि मस्त होता. तिसरा पण बघायला यायचं बरं का आता, तिसरा आल्यावर, आहे की नाही? चला आता काय, आम्हाला रिक्षा पण नाही भेटणार, आम्ही चाललोय आता पाय पाय. इकडं रिक्षाच नाही आता. इकडून रस्त्याने येते. आता आम्हाला हे प्रदर्शन आमच्या गावामध्ये लावतात, तसंच इथं पण होतं हे प्रदर्शन. तर मग इकडं बघायला आलो आम्ही काय काय त्याच्यामध्ये. तर खूप सगळे चिनी मातीच्या वस्तू होत्या, एकदम भारी भारी, पण लय महाग होत्या बघा. सगळंच महाग होतं इथं लय. काय ग? बघा पुढं. अरे घ्या ना, काहीतरी खरेदी करा. किती छान छान ड्रेस ते. शेवटी मग घरी आलो आणि बघा सूर्यनारायण पण चालले होते त्यांच्या घरी, आम्ही पण आलो आमच्या घरी. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला, भेटू आपण अशाच पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट.